नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मंडळी तुमचे खूप खूप आभार, कारण प्रत्येक व्हिडिओला तुम्ही चांगलाच प्रतिसाद देत आहात. आणि त्यातल्या त्यात मागच्या वर्षी मी जे भरली वांगीचं व्हिडिओ अपलोड केले होते त्याला पण एकदम उत्तम प्रतिसाद आहे. अहो मंडळी, त्याच्यासाठीच मी आज इथं पारंपरिक पद्धतीनं केलं गेलेलं खारं वांगं याची रेसिपी घेऊन आली आहे, जे की एकदम असं गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकदम भारीच लागतं आहे. मग चला मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण वांगीसाठी भरण्यासाठी भरण करूया. त्याच्यासाठी मी इथं अर्धा वाटी भाजलेले शेंगा घेतली आहे आणि अर्धा वाटी हे खिसलेलं खोबरं घेतलं आहे. तुम्ही खोबऱ्याचे चकते पण इथं घेऊ शकता. हे सुकं खोबरं आहे, पाहिजे तर तुम्ही ओलं खोबरं पण इथं वापरू शकता, काही हरकत नाही. आता ह्या ठिकाणी शेंगा हे भाजलेले आहेत, त्याच्यामुळे एका कढईमध्ये मी फक्त खोबरं इथं थोडं सोनेरी कलरचं येईपर्यंत भाजून घेणार आहे. आणि हो बरं का मंडळी, खोबरं हे लगेच भाजलं जातं, त्याच्यामुळं गॅसची फ्लेम हे बारीकच राहू द्या आणि करपू न देता व्यवस्थित असं खोबऱ्याला सोनेरी होईपर्यंत इथं भाजून घ्या. आणि आपण इथं पाहू शकता 2 मिनिटातच माझे खोबरं हे भाजून झालेलं आहे आणि त्याला आता मी एका प्लेटमध्ये काढत आहे. आता हे खोबरं आपल्याला थंड करण्यासाठी इथं ठेवायचं आहे. जर तुम्ही शेंगदाणा हे कच्चाच घेतला असाल तर त्याला पण लालसर असं इथं भाजून घ्या आणि थंड करायला ठेवा. आता हे खोबरं थंड झाली आहे आणि इथं एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये मी हे प्लेटमधलं सगळंच खोबरं इथं घालत आहे. अहो मंडळी, आता हे आपल्याला खारं वांग्याचं मसाला म्हणजेच भरण इथं तयार करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी हे शेंगदाणा पण इथं घातलेली आहे. आता एकदम छोट्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून ह्या मिक्सरच्या भांड्यातच इथं घातली आहे आणि त्याचबरोबर हे 10-12 हिरव्या मिरची आहे. तुम्हाला तिखट थोडं कमी लागत असेल तर तुम्ही थोडं कमी मिरची घाला. त्याचबरोबर थोडीशी हळद आणि पाव चमचा हे गरम मसाला, अर्धा चमचा बारीक मीठ, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट हे इथं घालत आहे आणि तसंच मुठभर कोथिंबीर इथं घालायचं आहे. आता कोथिंबीर हे 2 पाण्यानं स्वच्छ इथं मी धुवून घेतली आहे आणि आता हे सगळंच साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे आणि एकदम बारीक न वाटता थोडंसं मोठं राहिलं तरी पण चालेल असं इथं हे सारण वाटून घ्यायचं आहे. आणि मग काय मंडळी, आता सारण तर आपलं तयार झालं आहे. आता आहे वांगीमध्ये भरण्याची वेळ. आता त्याच्यासाठी मी इथं थोडेसे वांगी घेतली आहे आणि हे वांगी आता कट करणार आहे. पण हो बरं का मंडळी, वांगी नुसतं कट करून ठेवलं तर नाही चालत, त्याला लगेच मिठाच्या पाण्यामध्ये घालावं लागतं आहे. त्याच्यासाठी एक बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात अर्धा चमचा मीठ घातलेली आहे आणि मग आता इथं प्रत्येक वांगी मी इथं कट करून ह्या पाण्यामध्ये घालणार आहे. आणि आपण पाहू शकता आता वांगीचं देठ मी इथं कट केली आहे आणि वांगीचं भरण भरण्यासाठी इथं प्लसमध्ये असं वांगी इथं कट करणार आहे. आणि आपण इथं पाहू शकता वांगीमधून पण एकदम स्वच्छ आहे, म्हणजे किडकी वगैरे काही नाही. मग अशा पद्धतीनं आपल्याला सगळेच वांगी इथं कट करून घ्यायचं आहे आणि कट केलं की लगेच मिठाच्या पाण्यामध्ये घालायचं आहे. नाही म्हणलं तर आपले वांगी हे लगेच काळे पडतील आणि शिवाय खायला कडू देखील होतील. अहो मंडळी, आता सगळेच वांगी इथं कट झालेली आहेत आणि शिवाय हे मिठाच्या पाण्यात पण व्यवस्थित इथं मी भिजवलेली आहे. आता आपण एक एक वांगी करत व्यवस्थित या वांगीमध्ये हे मसाला व्यवस्थित आपण भरून घेऊया. आणि आता आपण पाहू शकता मंडळी, पाण्यातून एक वांगी मी इथं उचलली आहे, त्याच्यातलं सगळंच पाणी व्यवस्थित निथरून काढलेली आहे. आणि आता हे वांगी थोडीशी फाकवायची आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मसाला आपल्याला इथं भरायचा आहे. आणि हो बरं का मंडळी, वांगीमध्ये मसाला एकदम भरपूर असंच भरायचं, जेणेकरून हे खायला एकदम भारीच लागणार आहे. मग त्याच्यामुळे आता इथं एक वांगी तुम्हाला भरून दाखवलेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही इथं सगळेच वांगी इथं भरायचे आहेत. तुमच्यासाठी आणखीन एक वांगी मी इथं भरून दाखवते. पाण्यामधून व्यवस्थित नितरून हे वांगी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं मसाला व्यवस्थित दोन्ही बाजूनं इथं भरत आहे. आणि शिवाय भरणं झाल्यानंतर हे वांगीला व्यवस्थित असं ताटामध्ये बाजूला ठेवत आहे. असं करत करत माझी इथं सगळेच वांगीमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि आता हे सगळेच वांगी मी इथं एक प्लेटमध्ये काढत आहे. आणि हो बरं का मंडळी, माझं आणखीन एक वांगी ताटाच्या बाहेर राहिलं होतं, त्याला पण मी पाण्यामध्ये मस्त असं बुडवून काढले आणि ते पण भरून इथं साईडला ठेवलेली आहे. आता आहे फोडणी टाकायची वेळ. मग चला तर मंडळी, आपण हे वांगीला आता फोडणी टाकूया. त्याच्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅसचा फ्लेम हे मिडियम ठेवायचं. त्याच्यामध्ये 2 पळी हे तेल घातलेली आहे आणि त्याचबरोबर इथं मी अर्धा चमचा जिरे, 1 चमचा मोहरी
हे मी तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर कढईमध्ये घालत आहे आणि मस्त असं हे जिरे आणि मोहरी इथं तडतडले आहेत. आणि त्याचबरोबर इथं आपल्याला एक छोटा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि ते ह्या कडक झालेल्या तेलामध्ये घालायचं आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी, कांदा तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला 2 मिनटापर्यंत व्यवस्थित इथं परतायचं आहे. याचा थोडासा कलर बदलला तर मग आपल्याला पुढची क्रिया करायची आहे. आणि आपण इथं पाहू शकता आता 2 मिनटापर्यंत हे कांदा परतल्यानंतर याचा कलर आपल्याला इथं बदललेला दिसेल. आणि आता ह्याच्यामध्ये मी इथं वांगी घालत आहे. हे सगळेच भरलेले वांगी मी तेलामध्ये घालून 2 मिनटापर्यंत व्यवस्थित इथं परतणार आहे, जेणेकरून इथं वांगीचं पण कलर इथं बदलले जाईल. आणि आपण आता पाहू शकता 2 मिनटापर्यंत मस्त असं तेलामध्ये वांगी इथं शिजून झालेली आहे आणि सगळेच वांगी इथं थोडंसं लालसर असं झालेली आहेत. आता अशा वेळेस आपण जे वांगीमध्ये मसाला भरून जे शिल्लक राहिलेला मसाला आहे ते सगळंच ह्या कढईमध्ये आपण घालणार आहोत. मग आता आपण पहा, गॅसची फ्लेम तर एकदम बारीकच आहे. मग अशा वेळेसच आपल्याला हे सगळं मसाला घालून परत 2 मिनटापर्यंत व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलामध्ये पण हे सगळंच मसाला व्यवस्थित हे परतला जाईल. आणि हो बरं का मंडळी, घाई गडबड अजिबात करू नका. शांत आणि एकदम व्यवस्थितपणे हे भाजून घ्या. आता सगळंच मसाला इथं भाजून झालेला आहे आणि याला मस्त असं तेल पण इथं सुटलेलं आहे. आता साधारणतः 1 वाटी एवढं इथं कोमट पाणी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून, म्हणजेच हे जरा धुतल्यासारखं होणार आहे आणि तेच हे पाणी ह्या कढईमध्ये इथं सोडलेली आहे. आणि हो बरं का मंडळी, आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला इथं फिरवायचं आहे. आणि आता एकदा वांग्याचं हे फिरवणं झाल्यानंतर आता कढईवर मी एक इथं प्लेट झाकणार आहे आणि त्या प्लेटवर थोडंसं पाणी पण सोडणार आहे. आणि हो बरं का मंडळी, आता हे झाकण 5 मिनटानंतरच आपल्याला इथं काढायचं आहे. सारखं सारखं वांगी शिजली का नाही चेक करण्यासाठी हे प्लेट अजिबात उघडायचं नाही. आणि आपण आता पाहू शकता 5 मिनिट इथं झालेली आहेत. एकदम बारीक गॅसवरच आपल्या इथं सगळेच वांगी व्यवस्थित शिजून झालेली आहे. आ हा हा हा, वांगीचा सुवास तर सगळीकडे एकदम मस्तच येत आहे. आणि हे वांगीचं कलर पाहून तर एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे मंडळी. आणि आपण पाहू शकता 5 मिनटं व्यवस्थित इथं झाकून ठेवल्यानंतर वांगी आपले मस्तच असे शिजलेले पण आहेत. हे कच्चे तर अजिबात राहिलेले नाहीत. मग काय मंडळी, आता सगळेच वांगी मी इथं एक बाऊलमध्ये काढत आहे. आता हे गावरान आणि पारंपरिक पद्धतीनं असलेलं खारं वांगं याच्यासोबत तर गरम गरम ज्वारीची भाकरच छान लागणार आहे मंडळी. अहो मंडळी, मग एकदम सोपी असं रेसिपी वाटली का नाही? एकदम घरच्याच मसाल्यानं तयार झालेलं आहे आणि शिवाय खायला तर एकदम भारीच लागत आहे. मग काय मंडळी, वाट कुणाची पाहताय? येताय ना खारं वांगं खायला? अहो मंडळी, माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तसंच तुम्ही फेसबुकवर पण पाहत असाल तर व्हिडिओला फॉलो नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत. परत एकदा तुमचे आभार.